राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर स्वर्गीय अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारे होर्डिंग्स त्यांच्या पक्षाकडून लावण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपुरातील आणि विदर्भातील पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की दोन्ही राष्ट्रवादी या निमित्तानं एकत्र यायला पाहिजे। प्रवीण कुंटे पाटील पवार गटाचे प्रवक्ते आपल्यासोबत आहे। भाऊ काय सांगणार? बघा, काल परवाला जी काही दुःखद घटना घडली, माननीय अजितदादांच्या जे अपघाती निधन झालं, अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्या दुःखात अजून सावरलेले नाहीत। असं कधी स्वप्नातसुद्धा आम्हाला कल्पना नव्हती की अजितदादा असे अचानक निघून जातील। ज्या वेळेला 2-3 वर्षापासून आम्ही राजकीय पक्ष म्हणून जरी वेगळे असलो तरी परिवार म्हणून आम्ही कायम एकच होतो। आता काय भावना आहे? मी या अगोदरसुद्धा मी माझी व्यक्तिगत भावना म्हणत असताना आणि अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा आमच्याकडे मानस व्यक्त केला की दोन्ही पक्ष जर एकत्र येणार असेल तर निश्चित सर्वांना आनंद होईल। आणि मला असं वाटतं की दोन्ही पक्षाचं जर विलीनीकरण होणार असेल तर खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं। व्हायला पाहिजे दोन्ही पक्ष एकत्र निश्चितपणे। आणि काल परवापर्यंत मी माननीय जयंत पाटील साहेब असतील, माननीय शशिकांत शिंदे साहेब असतील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माननीय झिरवळ साहेब असतील, यांनीसुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये एक स्पष्ट भावना त्यांनी मांडल्यात की या संदर्भामध्ये 2-4दा माननीय अजितदादांसोबत त्यांच्या चर्चा पण सुरू झालेल्या होत्या आणि चर्चा होत्या आणि कदाचित या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या नंतर या प्रक्रियेला वेग येणार होता, अशा प्रकारच्या भावना काल परवा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडल्यात। त्यामुळे मला निश्चितपणे असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या दिशेने आमची वाटचाल होईल आणि ती जर होणार असेल तर निश्चित एक कार्यकर्ता म्हणून आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला त्याचा आनंद होईल। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी वेगळ्या स्तरातून येत आहे। जर तसं झालं तर शरद पवार गटाचा पाठिंबा असेल का? काल परवापर्यंत मी माध्यमातूनही बातमी ऐकतो आदरणीय सुनेत्राताईंच्या संदर्भामध्ये, पण या संदर्भामध्ये पवार कुटुंब असेल, दोन्ही पक्षाचे नेते असतील, ते जोही निर्णय या ठिकाणी घेतील या संदर्भामध्ये तो पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला मान्य असेल। तुमचा पाठिंबा आहे का त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असं आत्ताच्या परिस्थितीत वाटते तुम्हाला? जनमानसांमध्ये आणि पक्षाच्या नेत्यांचा निर्णय होणार असेल तर कार्यकर्ता म्हणून, एक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आणि पवार साहेबांचा एक सैनिक कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणे मी त्याचं समर्थन करेल। आज विजय वडेट्टीवार जी काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांनी म्हटलेलं आहे की या अजितदादाच्या अपघाताची CBI चौकशी व्हावी म्हणून। या संदर्भामध्ये आमचे सर्वात वरिष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय पवार साहेबांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडल्यामुळं त्यापेक्षा वेगळी भूमिका या ठिकाणी मांडावं असं मला या संदर्भात मला उचित वाटत नाही। काय भूमिका आहे वडेट्टीवार यांची जी मागणी आहे की निवृत्त न्यायमूर्ती किंवा CBI मार्फत चौकशी व्हावी, तुम्हाला वाटते व्हायला पाहिजे? या संदर्भामध्ये ममता बॅनर्जींनी सुद्धा भूमिका मांडली होती, त्यावर ते आदरणीय पवार साहेबांनी आपली भूमिका मांडत असताना सांगितलं की अपघातासंदर्भामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा संशय वाटत नाही। आणि ही भूमिका एकदा पवार साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी, एका सिनियर आणि एक्सपिरियन्स माणसांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावरती पुन्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडावी ही मला उचित वाटत नाही। विजय वडेट्टीवारची म्हटली तर तीच भूमिका कायम आहे। पवार साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका मला जास्त योग्य वाटते। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।